हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्हची खूप सुंदर अशी डिझाइन बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे ही पफ स्लीव्स कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची ते। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची। सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर इथं बघू शकता मी ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि अस्तर देखील घेतलेला आहे। तर ब्लाउज पीस आपण साइडला ठेवूयात आणि अस्तरवरती कटिंग करायला घेऊयात। तर हे अस्तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि बंद साइडने बाहीची लांबी टाकायची आहे। तर बाहीची लांबी आहे आपली 9 इंच, तर त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे आहे 10। ओके, तर अशा पद्धतीने 10 इंचला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेले आहे। इथून पुढे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर 30 साइजच्या ब्लाउजची बाही आहे ही, तर ही तिचा चौथा भाग करून घ्यायचा आहे 7.5 आणि 7.5 इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि तिथून पुढे 2 इंचाला मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करायची आहे। ओके, तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आणि डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आकार देण्यासाठी हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मार्किंग करायची आहे। तर मार्किंग केलेली आहे, इथून पुढे 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि परत एकदा 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे। तर आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। ओके, अशा पद्धतीने। तर दंड घेर आहे आपला 4.5 इंच आणि त्यात आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहेत 4.5, 5.5 आणि 6.5। तर अशा पद्धतीने 6.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आखून घ्यायचं आहे। ओके, तर पफ तयार करण्यासाठी इथून वरती 3 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बंद साइडने देखील 3 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। ओके, तर बघू शकता ही बाही आपली अशा पद्धतीने तयार झालेली आहे। बाहीला आकार अशा पद्धतीने हा देऊन घ्यायचा आहे आणि बाहेरचा आकार हा अगोदर कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। ओके, तर बघू शकता हा आकार आपला कट करून झालेला आहे। तर आतल्या साइडचा आकार देखील अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आपला। ओके, तर मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून पुढे आपल्याला पफ पाडायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने। बघू शकता ते मी ब्लाउज पीस घेतलेला आहे शिलाई करण्यासाठी आणि त्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे। ब्लाउज पीसचा जो सरळ भाग आहे तो वरच्या साइडने करायचा आहे आणि त्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालच्या साइडने अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावर त्याचं एक्स्ट्राचं अस्तर आहे कापड राहिलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती दाबटीप टाकून घ्यायचे आहे। ओके, तर अशा पद्धतीने हे अस्तर फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने एक दाबटीप टाकून घ्यायचे आहे। तर दाबटीप टाकून झाल्यावरती हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि यावरती देखील एक शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे। तर साइडच्या कडेने देखील अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावर त्याचं एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर पफ तयार करण्यासाठी बघू शकता मार्किंग केलेली आहे, इथून पुढे आपल्याला पफ तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने
अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि प्लेट्स पाडायचे आहेत, बघू शकता. ओके, अशा पद्धतीने. तर शिलाई करून झाल्यावरती पफ स्लीव्ज बघू शकता किती सुंदर अशी तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे याची शिलाई कशी करायची आणि कटिंग कशी करायची. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माझी ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर परफेक्ट असा आपला हा पफ तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर ब्लाऊजला जोडताना अशा पद्धतीने थोडीशी मधोमध मार्किंग करायची आहे आणि पुढचा भाग पुढच्या भागाला आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागाला जोडायचा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपल्याचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूत अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.